स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण बघणार आहोत द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स हा लेसन. तर या आधीचा जो आपला क्लास होता त्याच्यामध्ये आपण हा एक लेसन स्टार्ट केला EVSचा जो आहे 4th क्लासचा, द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स. याच्यामध्ये आपण एक कन्सेप्ट ची स्टडी केली होती, ती आहे द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स. इन द टुडेज क्लास वी आर गोइंग टू अंडरस्टँड अबाउट द मेटाफॉर्सिस इन अ बटरफ्लाय. तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगायचं आहे, यू हॅव टू ओपन युअर टेक्स्टबुक पेज नंबर 3, ज्याच्यावर मेटाफॉर्सिस इन अ बटरफ्लाय याची इन्फॉर्मेशन दिली आहे. तिथे काही पिक्चरसुद्धा दिलेले आहे, ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहे. अँड यू शूड कीप वन नोटबुक टू राईट डाऊन द क्वेश्चन्स. तर बघा, ह्या बटरफ्लायज तुम्ही बघितल्या आहेत का? तुम्ही बाहेर कुठेही फिरायला गेला किंवा घराबाहेर जरी निघलेत तरी तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशा बटरफ्लाय दिसतात. कशा असतात त्या? वेगवेगळ्या कलर्सच्या असतात का? त्यांच्या साईज वेगवेगळ्या असतात का? त्यांचे विंग्स तुम्ही बघितलेत का? पंख ते सुद्धा दिसायला अगदी वेगवेगळ्या शेप्सचे आणि वेगवेगळ्या कलर्सचे असतात. तुम्हाला आवडत असेल त्यांना पकडायला, हो की नाही? बट the butterflies are all the part of our environment and they have a different shapes. So in the today's class we are going to discuss what is the metamorphosis in a butterfly. Metamorphosis means exactly what? तर बघा, हे खूप सोपं आहे. Metamorphosis means how the butterfly lay the eggs, how it convert into a complete butterfly and then how it die. म्हणजे एक बटरफ्लाय जे आहे ते काटरपिलरमधून कसं चेंज होते आणि त्याचं सुंदर अशा बटरफ्लायमध्ये कसं ट्रान्सफर होते. तर यासाठी आपण बघणार आहोत द लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय. मीन्स एक्झॅक्टली इन द टुडेज क्लास वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय. बघा, बटरफ्लाय इथे तुम्हाला दिसत आहेत. तुम्ही पण तुमच्या सराउंडिंगमध्ये वेगवेगळ्या बटरफ्लाय बघितल्या असणार ना. तर बटरफ्लायची लाईफ कशी असते, म्हणजे तुम्ही आणि आपण सगळेजण फक्त बटरफ्लाय बघत असतो. बट एक्झॅक्टली त्या कुठून तयार होतात, त्याचे वेगवेगळे कलर्स कसे त्यांना येतात. सो दॅट इज ऑल नोन ॲज द लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय, ज्याचा अभ्यास आपण आजच्या क्लासमध्ये करणार आहोत. तर सगळं तुम्ही तुमचं रेडी ठेवा, टेक्स्टबुक, नोटबुक आणि पेन. आणि मी जे जे पॉईंट्स तुम्हाला सांगणार आहेत ते अंडरलाईन करत चला, ठीक आहे. द नेक्स्ट, द बटरफ्लाय ग्रो द पासेस थ्रू अवर स्टेजेस, दॅट इज द एग, लार्वा, प्युपा अँड ॲडल्ट. तर बघा, बटरफ्लाय जेव्हा एक कन्व्हर्ट होते किंवा तयार होत असते तेव्हा ती काही स्टेप्समधून जात असते. सो व्हॉट आर दॅट स्टेप्स? ॲज द बटरफ्लाय गो दे पासेस थ्रू 4 स्टेज. किती स्टेज असतात? 4. कुठल्या कुठल्या? सो द फर्स्ट वन इज द एग, सेकंड वन इज द लार्वा, थर्ड वन इज द प्युपा अँड फोर्थ वन इज द ॲडल्ट. चला, तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 3वर हा पॅराग्राफ दिला आहे. तुम्ही त्यावर आहे ना कलर पेन्सनी ह्या ज्या काही स्टेज आहेत बटरफ्लायच्या त्या सगळ्या तुम्हाला काय करून ठेवायच्या बेटा? अंडरलाईन करून ठेवायच्या आहेत. केल्यात का? चला मग इकडे बघा, आपण या पिक्चरवरून समजून घेऊ की बटरफ्लाय हाऊ इट इज कन्व्हर्ट. सो फर्स्ट वन स्टेज इज द एग. सगळ्यात आधी एग्स देतात. देन नेक्स्ट इट इज कन्व्हर्ट इन टू द काटरपिलर, ज्याला आपण कुठली स्टेज म्हणतो? लार्वा. देन नेक्स्ट वन इज द प्युपा. जसे काटरपिलर तयार झालं त्याच्यानंतर ते कशामध्ये कन्व्हर्ट होतं? क्रिलॅसिस, दॅट इज नोन ॲज अ प्युपा. देन त्याच्यानंतरची प्रोसेस बघा, ॲडल्ट इमर्जिंग क्रिसॅसिस. मीन्स त्याच्यानंतर जे एक ॲडल्ट तयार झालेलं बटरफ्लाय आहे, ज्याची ग्रोथ झालेली आहे ती तयार होते. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला बटरफ्लाय बघायला मिळतात. म्हणजे आपल्याला असं वाटत असेल की बटरफ्लाय म्हणजे कशा तयार होतात? तुम्ही त्यांना पकडता, त्यांच्याशी खेळता, नाही का? बट बटरफ्लाय गोज फ्रॉम ऑल आर द स्टेजेस. एक बटरफ्लाय जेव्हा सुंदर तयार होत असते तेव्हा ती या सगळ्या प्रोसेसमधून काय होत असते? पास होत असते. सो वी शूड डिस्कस इन द एक्झॅक्टली इन डीप. आपण याचा एक स्टेजचा आपण अभ्यास करू. फर्स्ट वन स्टेज इज द फिमेल बटरफ्लाय लेज अँड एग्स ऑन द लीफ. सगळ्यात पहिली स्टेज बघा काय आहे? द बटरफ्लाय लेज द एग्स. म्हणजे सगळ्यात पहिले जी फिमेल बटरफ्लाय असते. बघा, इथे तुम्हाला बटरफ्लायचं सुंदर असं चित्र दिसत आहे आणि एक लीफ दिसत आहे ग्रीन कलरचं. तुमच्या टेक्स्टबुकच्या पण पेजवर ही डायग्राम दिलेली आहे. तर ती बटरफ्लाय काय करते आधी? सो द फिमेल बटरफ्लाय लेज अँड एग्स ऑन द लीफ. हे जे काही झाडाचं पान आहे ना त्यावर त्याने काय दिले आहेत? एग्स. अँड इन द 6 to 8 days द लार्वा इमर्ज फ्रॉम द एग्स. म्हणजे बघा, व्हेन द बटरफ्लाय ले द एग्स, तर किती दिवसानंतर त्यामधून लार्वा बाहेर निघत असतो? सो हाऊ मेनी डेज इट टेक?
नियर अबाउट 6 to 8 days द लार्वा इमर्ज फ्रॉम द एग्स. म्हणजे जवळपास 6 ते 7-8 दिवसांमध्ये जो काही एक लार्वा असतो तो त्या एग्समधून काय येत असतो, बाहेर येत असतो. सो दॅट वन इज द फर्स्ट स्टेज. कळली का तुम्हाला पहिली स्टेज कोणती? चला नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये. द फर्स्ट स्टेज इज द लार्वा. देन द नेक्स्ट वन इज द अबाउट द लार्वा ऑफ अ बटरफ्लाय इज कॉल्ड अ काटरपिलर. तुम्ही ते फुलांचे ते पांढरे फुलं नसतात का, ज्याला तुम्ही चक्रीचे झाडं फुलं म्हणतात, तुमच्या आजूबाजूला असतील बघा, त्यावर तुम्हाला असं एक काटरपिलर दिसत असेल. बघितलं का? ग्रीन कलरचं असते किंवा वेगवेगळ्या कलरचं असतं. तुम्ही त्याला कधी कधी उचलून फेकूनसुद्धा देत असाल. तर ते बटरफ्लाय तयार होण्याची आधीची प्रोसेस असते बघा. असं करू नका तुम्ही. तर त्याला आपण काय म्हणतो बेटा? काटरपिलर. सो वॉट एव्हर द लार्वा कम आउट, सो दॅट इज नोन ॲज अ काटरपिलर. जे काही त्या एग्समधून बाहेर निघलं होतं, जे पहिल्या स्टेजमध्ये आपण बघितलं, त्याला आपण काय म्हणू? काटरपिलर. वेन द काटरपिलर कम्स आउट ऑफ द एग, सो इट इज व्हेरी हंग्री. मग आता हे काटरपिलर जेव्हा बाहेर आलं ना, ऑबियसली त्याला भूक लागली असणार. सो व्हॉट इट इज बिकम व्हेरी हंग्री. अँड व्हॉट काइंड ऑफ फूड दे ईट? कुठल्या प्रकारचं फूड ते खात असणार? सो बेसिकली दे ईट द लिव्ज ऑफ द प्लांट. तुम्हाला हे कधी पण आहे ना प्लांट्सच्या जे काही लिव्ज असतात ना त्यावरच दिसेल. सो अ काटरपिलर इमर्ज फ्रॉम द एग्स. कशामधून इमर्ज झालं हे? इट इज इमर्ज फ्रॉम द एग. अँड व्हॉट इट ईट? इट ईट द व्हॉट? द प्लांट्स ऑफ द लिव्ज. तर हे दोन्ही प्रश्न तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. चला लिहिलेत का? थोडंसं व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे दोन्ही प्रश्न लिहून घ्या. ओके. देन द नेक्स्ट वन इज द काटरपिलर स्पिन इट सेल्फ इंटू अ क्रिलॅसिस ऑर अ कोकन. बघा तिसरी स्टेज बघा काय असेल. द काटरपिलर व्ह्यूज अ बटन ऑर अ सिल्कन थ्रेड ऑन अ स्टाल्क ऑर द लीफ अँड हँग्स इट सेल्फ फ्रॉम इट. बघा थर्ड जी स्टेज आहे ना ती काय आहे? काटरपिलर जे असते ना ते त्याच्या सभोवताली एक सिल्कन थ्रेड आहे ना स्वतःभोवती असं गुंडाळत असते. म्हणजे हे जे आहे ना ते काय आहे? काटरपिलर आहे. अँड व्हॉट इट स्पिन अराउंड? सो इट स्पिन अराउंड अ क्रिलॅसिस ऑर अ कोकन विच हँग टू लीफ. जे एखाद्या स्टेमला हँग असते, अडकवलेलं असते किंवा लीफला अडकवलं असते. अँड देन इट इज नोन ॲज अ क्रिलॅसिस. ओके. या सगळ्या जे हे काही स्वतःभोवती जे स्पिन करत असते ना कोकन, त्याला काय म्हणत असते बेटा? क्रिलॅसिस. देन अ बटरफ्लाय इमर्ज फ्रॉम इट्स क्रिलॅसिस. म्हणजे जे काही बटरफ्लाय आहे ना जी त्यांनी आधी हे असं तयार केलं होतं त्याला आपण काय म्हणतो? क्रिलॅसिस. अँड ॲट लास्ट द क्रिलॅसिस ऑर कोकन मॅच्युअर्स अँड इज ऑलमोस्ट रेडी फॉर इमर्जिंग. त्याची जी ग्रोथ आहे ना इट टेक अ नियर अबाउट 10 or 11 days टू ग्रो अप. हे जे एक क्रिलॅसिस तयार झालं, सो द क्रिलॅसिस ऑर द कोकन बिकम मॅच्युअर्स. त्याच्यामध्ये त्याची काय होत असते? ग्रोथ होत असते. अँड इज ऑलमोस्ट रेडी फॉर द इमर्जिंग. म्हणजे पूर्ण बाहेर येण्यासाठी ते क्रिलॅसिस काय होत असते? तयार होत असते. सो अ बटरफ्लाय इमर्ज फ्रॉम अ क्रिलॅसिस. बटरफ्लाय जी आहे ती कुठून तयार होते? सो इट इमर्ज फ्रॉम द व्हॉट? क्रिलॅसिस. ओके. देन नेक्स्ट वन इज अबाउट द लुक ॲट दॅट इमेज. चला हे पिक्चर्स बघा. हे तर तुम्ही तुमच्या सराउंडिंगमध्ये बहुतांश वेळा बघितले असेल, हो ना? तर जर आपण ही पहिली स्टेज बघितली होती दॅट अ बटरफ्लाय स्पिन अ थ्रेड दॅट लाईक अ कोकोन इट सेल्फ अँड इट हँग. ते म्हणजे एखाद्या ठिकाणी हँग किंवा अडकलेलं असतं. देन आफ्टर दॅट इट बिकम टर्न टू ग्रो. त्याची हळूहळू ग्रोथ व्हायला लागते, राईट. देन नेक्स्ट वन इज इट बिकम ग्रोथ कम्प्लिटली. हळूहळू त्याची ग्रोथ होत असते. तर हे सगळं व्हायला किती दिवस लागतात? means generally it take the days near about what 10 to 11 days and after that the butterfly is ready to fly. म्हणजे नंतर जी ही जी बटरफ्लाय आहे ना ती उडण्यासाठी काय असते? तयार. म्हणजे बघा हे जे कोकोन त्यांनी तयार केलं होतं ना यामधून ती बटरफ्लाय काय आली आहे? बाहेर आली आहे. अँड नाव फायनली वी गेट अ ब्युटिफुल बटरफ्लाय. म्हणजे शेवटी आपल्याला एक सुंदर अशी बटरफ्लाय काय झाली आहे? मिळाली आहे. सो a butterfly is emerging from its chrysalis. Means when the growth of a butterfly is completed. Growth means काय? It has a beautiful wings. त्याला सुंदर असे पंख आले आहे ना. तुम्ही रंग बघितलेत का बटरफ्लायचे? म्हणजे अगदी वेगवेगळे कलर आपण दिसतो. म्हणजे येलो,
brown, pink, green, red, whatever. So we see that the different colors of butterfly. It has a 6 legs and the 4 wings. So how it's come? ती कशातून बाहेर आली? So the growth of the butterfly completed inside the chrysalis and then the adult butterfly emerged from the chrysalis. म्हणजे जी बटरफ्लायची जी ग्रोथ आहे ना, त्याची जी वाढ आहे ती कशात होत असते बेटा? सो इट इज कम्प्लिटली इन द chrysalis. ओके, and then the adult butterfly emerged. म्हणजे when the growth of the butterfly is totally completed, means has a 4 wings, 6 legs and a beautiful different color. So at last it comes from the chrysalis. म्हणजे बघा इथे हँग झालेलं हे जे chrysalis होतं ना, त्याच्यामध्ये त्याची ग्रोथ कंप्लीट झालेली आहे अँड देन इट इज कम आउट. त्याच्यामधून ते काय झालेलं आहे? बाहेर आलेलं आहे. सो नाव इट इज रेडी टू फ्लाय. सो फायनली वी गेट अ ॲडल्ट बटरफ्लाय. म्हणजे अशा तऱ्हेने आपल्याला एक सुंदर अशी बटरफ्लाय बघा मिळाली आहे. सो अ ब्युटिफुल बटरफ्लाय अपियर्स रेडी टू फ्लाय. म्हणजे सगळ्यात शेवटची जी स्टेज होती ना, कुठली? ॲडल्ट. सो दॅट इज दिस वन. म्हणजे ही सगळ्यात शेवटची स्टेज आहे की ज्याच्यामध्ये बटरफ्लाय काय झाली आहे? तयार झालेली आहे. सो बघा इथे तुम्ही बघू शकता, अ ब्युटिफुल बटरफ्लाय अपियर्स रेडी टू फ्लाय. क्रिलॅसिसमध्ये मधून बाहेर आल्यानंतरची स्टेज कोणती शेवटची? विच वन? दॅट इज द ॲडल्ट स्टेज अँड नाव फायनली वी गेट अ ब्युटिफुल बटरफ्लाय. तुम्हाला इथे त्याचे असे सुंदर असे पिक्चर्स दिसत आहे बघा, वेगवेगळे रंग आहेत, त्याला विंग्स आहेत, त्याला लेग्स आहेत, किंवा ही सुद्धा बटरफ्लाय तुम्ही बघू शकता इथे पण वेगवेगळे कलर्स आहेत. सो व्हॉट वी अंडरस्टँड दॅट द लास्ट स्टेज ऑफ द बटरफ्लाय इज द ॲडल्ट अँड in this way we get a beautiful butterfly. So again how the butterfly come out? Again the butterfly is ready to lay its eggs to repeat the cycle. म्हणजे परत बटरफ्लाय काय देईल? इट कॅन ले द एग्स टू रिपीट द सायकल. म्हणजे जी सायकल जी आपण सुरुवातीला सुरू केली होती नाही का, फॉर एक्झाम्पल दॅट लुक ॲट दॅट. म्हणजे ही जी आपण एक जी प्रोसेस सुरू केली होती ना, दॅट एग्स, काटरपिलर, क्लॅसिस, ॲडल्ट. सो इन दिस वे अ बटरफ्लाय कम आउट अँड वी गेट अ ब्युटिफुल बटरफ्लाय. सो व्हॉट एक्झॅक्टली वी स्टडी इन दिस क्लास? म्हणजे आजच्या आपल्या क्लासमध्ये आपण एक कन्सेप्ट क्लिअर केली, ती कुठली? मेटाफॉर्सिस इन अ बटरफ्लाय. ओके, आणि त्याच्या आधीच्या याच्यामध्ये द ग्रोथ ऑफ द ॲनिमल्स. म्हणजे आपण जो एक चॅप्टर सुरू केला होता EVSचा, तो ऑलमोस्ट इथे काय झालेला आहे? संपला आहे. तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 6वर एक एक्सरसाइज दिली आहे, फिल इन द ब्लँक्स आहे, काही क्वेश्चन्स आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अँड वॉट एव्हर द एक्सरसाइज इज गिवन देअर, सो यू हॅव टू सॉल्व दॅट क्वेश्चन अँड answers. So I hope you understand the today's class. So solve the exercise, do your study, and in the further video we will discuss with the some next chapter. So thank you very much.